नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव काय? सुधाकर पाटील पुजारी. तुम्ही कुठून आलात पालखी? आम्ही मुक्ताईनगरहून आलो होता. मुक्ताईनगरहून. तर किती वर्षापासून तुम्ही पालखी सोबत? मी पालखी सोबत 18 वर्षापासून आहे. 18 वर्षापासून. तर तुम्हाला कसं वाटतं बरं? आता तुम्ही तर, आम्ही तर दर्शन करून जातो, पण तुम्ही तर पालखीच्या सोबत कंटिन्यू आहात. तर तुम्हाला कसं वाटतं मनातून, सांगा बरं. मनातून आम्हाला एकदम आनंद वाटतो. बा सगळे लोक सहकार्य करतात. रस्त्याने कोणतंच काही म्हणजे फराळ वाटतात, पाणी वाटतात, म्हणजे वारकऱ्यांची एकदम व्यवस्था करतात. व्यवस्था होते ना. तुम्हाला काही त्रास वगैरे असा? आम्हाला काही त्रास नाही, काहीच नाहीये. काहीच त्रास नाही ना. ते आपली एक भक्ती राहते, देवाची खरंच कृपा असं म्हणायची ना एवढी. आणि जगात पण असं कुठं दिसत नाही की एवढी मोठी यात्रा निघते, किंवा पंढरपूरचं जे महत्व आहे तसं आपण जगात नाही पाहिलं की एवढे लोक येतात. सगळे पाया पडायला पण लोक येतात. तर तुम्हाला काही त्रास होतो का लोकांचा, असं एवढा गर्दी वगैरे? काहीच नाही ना. म्हणजे मी दिंडी सोबत 2 महिने असतो ना, मला काहीच होत नाही. घरी गेल्यावर बराई होईल, काहीतरी सर्दी पडतं, नाही तर रस्त्यानं काहीच नाही. पूर्ण 2 महिने असतात. पूर्ण 2 महिने जाऊन येऊन पाठदुखी, कंबरदुखी, पायदुखी, काय थोडंफार म्हणजे तो आनंद वेगळा आहे. आनंद वेगळा, त्या आनंदामध्ये काहीच आठवत नाही. हो ना. खरंच तुम्ही नशीबवान आहात काका, एवढं पालखीच्या सोबत. झालं रात्री 2 दिवसाचा मुक्काम याच्यात राहतो ना, बीड मध्ये. आम्हाला झोपायला जवळजवळ 1-1.5 वाजतात. परत आम्ही 3:30-3:30ला उठतो. तरी काहीच असं वाटत नाही. 2 दिवस झाले आमचं बिलकुल झोप नाहीये, तरी कसं चांगलंच वाटतंय अजून. अरे वा. तुमच्या हातून अशीच सेवा घडू द्यात. आमच्यातर्फे पण, सगळ्यातर्फे तुम्ही माऊलींना साकडं घाला. आपल्या देशात, आपल्या भारतात आणि महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सुखी व्हावेत. याच्यासाठी चांगला पडावा, शेतकरी सुखी राहावेत, असं तुम्ही देवाला साकडं घाला. कारण आमच्यापेक्षा देव तुमचं जास्त ऐकला, आता तुम्ही जास्त सोबत आहात. देव सगळ्याच ऐकतो. हो, देव सगळ्याच ऐकतो. तुम्ही कुठून आलात? कर्जनी. माहित कुठे आपण? 1 सेकंद. तुमचं नाव? माझं पवन खटाने. बर. तुम्ही कुठून आलात? कर्जनीहून आलेला. बर. आता तुम्ही दर्शन घेतलं, तुम्हाला कसं वाटतं मनापासून? मुक्ताईबाई पालखीचं दर्शन घेतलं, आनंद वाटला. हो ना. हो. चांगले असेच सगळ्यांना योगायोग घडावेत. आपल्या पालखीचे दर्शन आपल्याला व्हावेत. योग सगळ्यांचा चांगला घडून यावा.